हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लहान मुलांनाच काय सगळ्यांनाच आवडणारं असं नानकेट्स, आणि ते पण घरी विदाऊट ओव्हन. चला पाहूया या नानकेट्सची रेसिपी. हे नानकेट बनवण्यासाठी पुढील प्रमाणे साहित्य मी घेतलेलं आहे, ते आपण बघून घेऊयात. इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, तूप, त्यानंतर पिठी साखर, त्यानंतर रवा. इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मेन आपलं मैदा. त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, कोको पावडर आणि बेकिंग सोडा. आता सर्वप्रथम मी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी तूप. आपण हे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ते साखर आणि तूप हे एकजीव झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे, लम्प्स वगैरे काहीच नसला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते फेटून एकत्र एकजीव करून घेणार आहोत. सुरुवातीला ते आपलं थोडं कोरडं वाटतं, पण नंतर तूप वितळत जातं आपण जसं फेटतो त्यानुसार ते एकदम एकजीव होऊन जातं. अशाच पद्धतीने तुम्ही आता इथे हे आपलं मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी एकदम हळूवार एक चमच्यानी त्या मिक्स करून घेत आहे. जास्तही जोरात आपल्याला किंवा असं मिक्स नाही करायचं आहे, फास्ट नाही, तर ते तूप आपण जेवढं घट्ट घेतलं होतं ते जास्त मेल्ट होऊन जाईल, वितळून जाईल. अशा पद्धतीने हळूवारपणे आपण ते मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. त्यानंतर मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जो मैदा घेतलेला होता, त्यानंतर बेसन पीठ आणि मी इथे रवा पण टाकलेला आहे, ते आपण इथे चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर पण टाकून घेते. त्यानंतर इथे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि त्यानंतर चवीसाठी आपण थोडंसं त्यामध्ये मीठही घालणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं एकत्र एकजीव होईल. हे आपण चाळून घेत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही आणि सगळं एक समान राहील. आणि हे साखरेचं आणि आपण हे तुपाचं बॅटर बनवलेलं होतं, हे आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. आणि हे आपल्याला इथे आता एका पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जे रेग्युलर चपात्यांसाठी पीठ मळतो एवढ्या ताकदीने किंवा त्या पद्धतीने आपल्याला पीठने मळायचं आहे. एकदम हळूवारपणे पीठ मळून घ्यायचं आहे. हे तूप त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं हे पीठ मळायचं. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. मी त्याचे 2 भाग केलेले आहे आणि आता या दुसऱ्या भागामध्ये मी एका पिठामध्ये कोको पावडर टाकून घेत आहे आणि मग आपल्याला ते पुन्हा पीठ थोडं मिक्स करून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते कोको पावडर सगळ्या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. या पद्धतीने आपण ते गोळे बनवून घेऊया आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
तसेच या कोको पावडरच्या पिठाचे आपण जे चॉकलेटी पीठ होतं त्याचे पण गोळे बनवून घेऊयात. आता आपण एक चॉकलेटी आणि एक पांढरा असे अल्टरनेटिंग ते गोळे ठेवून घ्यायचे आहेत आणि याला हाताच्या साहाय्याने आपण गोल करून असे ते मिक्स करायचे आहे आणि त्याचं एक असं बिस्किटासारखं बनवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे पण बिस्किट बनवून घ्यायचे आहे. इथे मी एक प्लेटमध्ये बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला बेक करायला ठेवूया. मी इथे आधीच कढई तापायला ठेवलेली होती. आपण प्रीहीट करून घ्यायची आहे कढई. याच्यामध्ये तुम्ही वाळू किंवा मिठाचा वापर करू शकता खाली. आता मी हे नानकेट्स त्यामध्ये ठेवून घेत आहे आणि हे साधारण आपल्याला अर्धा पाऊण तास बेक करून घ्यायचे आहे. तुम्ही मध्ये मध्ये चेक करू शकता. आता आपण बघूया आपले नानकेट्स तयार झाले आहेत की नाही. तुम्ही चेक करून बघा, हात लावून बघायचं. जे ओलसर असली तर पीठ लगेच आपल्या हाताला चिटकून येतं. हाताला अजिबात काही पीठ चिटकत नाही आहे. इथे आपले नानकेट्स तयार आहे. तुम्ही खालूनही बघू शकता की ते व्यवस्थित बेक झालेलं आहे. हे आता माझे नानकेट्स तयार झालेले आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.